Yes sir. गुड मॉर्निंग. ओके, तर बघा आयुष्य जे आहे ते अनेक अडचणींनी भरलेलं आहे है ना. प्रत्येक माणसाला अडचणी आहेत. तुम्हाला तुमच्या लेवलच्या अडचणी, मला माझ्या लेवलच्या अडचणी है ना. म्हणजे मनुष्य जन्माला येतो तिथून अडचणीत अडचणी आहेत. बघा आता तुम्ही म्हणाल सर कसं काय. बघा माणूस आईच्या पोटात असतो ना है ना. एक छोटंसं एक बीजातनं माणसाचं रूपांतर हळूहळू 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 मोठा 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 तो होत जातो. बरोबर. बघा आता माणसाला काय वाटतं माहिती का, जेव्हा तो आईच्या गर्भपिशवीत असतो त्यावेळेस त्याचा विश्व कुठला असेल, गर्भपिशवी है ना. त्याचं विश्व कुठं आहे, तो फक्त गर्भपिशवीत तिकडं तिकडे इकडे तिकडं गर्भपिशवीत पाणी आहे, त्या पाण्यामध्ये तो इकडे तिकडे फिरत असतो. बरोबर. आता बघा त्याला काय वाटतं की बाहेर किती भारी दुनिया असेल है ना. लोक मोकळी मोकळी फिरतायत, आई किती ठिकाणी फिरते, त्याला समजतं, त्याला फिलिंग्स असतात. आई काय बोलते, बाबा काय बोलते, कदाचित ते ऐकत पण असतात है ना. मग त्याला काय वाटतं असलं आतमध्ये, माझा प्रॉब्लेम काय माहिती का, मी जोपर्यंत पोटात आहे आईच्या तेवढाच माझा प्रॉब्लेम. एकदा का मी बाहेर पडलो की माझा प्रॉब्लेम सॉल्व है ना. बघा काय होतात, 9 महिने 9 दिवस निसर्गाचा नियम आहे. बरोबर. 9 महिने 9 दिवसानंतर ते बाळ बाहेर येतं. जसं ते बाहेर येतं ना तेव्हा माहिती का, ती सोयाबीन बाई असते किंवा डॉक्टर्स जे असतात किंवा नर्स असतात, त्या काय करतात, त्या बाळाला जसं बाहेर येतं ना तसं त्याला एक फटका देतात, फटकन रडला पाहिजे है ना. समजतंय ना. आता बघा तो बाहेर आला आनंदात ना, पण आल्याला त्याला काय भेटलंय, त्याला टेन्शन आहे. साली काय दुनिया आहे, स्वागत मारामारी करतात. हा मी तर किती खुश होतो. ओके. मग त्याला कळतं की नाही बाबा तिथं स्वागत असंच केलं जातं है ना. मग हळूहळू त्याला फडक्यात गुंडाळतात, मग त्याची अम्बिलिकल कॉर्ड कापली जाते है ना. मग त्याला ट्राय केलं जातं, मग त्याला एका काचेच्या पेटीत ठेवलं जातं, मग आईजवळ नेलं जातं, आईच्या कुशीत. आता त्याला वाटतं किती छान आहे ना, मस्त आईची कुशी भेटली. आता बाहेर मी हातपाय हलवून पाहतो है ना, मोकळेच काय झालं, मी पाहिजे तेवढं मी हातपाय हलवू शकतो. तो हलवतो मस्त हातपाय, इकडं तिकडं बघतो, आई शेजारी असते है ना. पण त्याला आता बोलता येत नाही ना है ना. आता मला दूध प्यायचे, मला भूक लागली, तर तो सांगणार कसा, प्रॉब्लेम आहे ना है ना. प्रॉब्लेम आहे त्याच्यासाठी. मग त्याच्या लक्षात येतं की सगळे लोक मागतात, मी मागू शकत, पण मी एक गोष्ट करू शकतो, मी रडू शकतो. मी रडलो काहीला काय वाटेल, मला भूक लागेल आणि मग आई मला दूध पाजेल आणि मग तो रडायला सुरुवात करतो. ओके. आता सुरुवातीच्या काही काळामध्ये आई तो रडल्यावर लगेच त्याला दूध पाजते, पण तो जेव्हा वारंवार रडायला लागतो ना, आई पुन्हा त्याला फटके द्या है ना. मग त्याच्या लक्षात येतं, मी जर थोडासा मोठा झालो ना, जसे माझी छोटी छोटी भावंडं आहेत, ती काय करतात, स्वतः त्याच्या हाताने फिरतात, आईकडे मागायची गरज पडत नाही. माझा प्रॉब्लेम कुठवर आहे, जोपर्यंत मी छोटासा आहे, जोपर्यंत मी थोडा अजून मोठा होत नाही तोपर्यंत. एकदा का मी मोठा झालो की माझा प्रॉब्लेम सॉल्व. ओके चला. आता मग तो मोठा होतो है ना. मग आता तो स्वतःच्या हाताने खायला लागतो. आता तो आईवर डिपेंड करतो. बरोबर. पण आता काय होतं की त्याला खाता येत नाही है ना. तो खाताना खातो थोडं, खाली टाकतो जास्त है ना. आई पुन्हा त्याला फटके देते. त्याला म्हणतो काय, मी खायला लागलो तरी प्रॉब्लेम आहे ना. मग आता माझा प्रॉब्लेम काय आहे, जोपर्यंत मला व्यवस्थित खाता येत नाही तोपर्यंत माझा प्रॉब्लेम आहे. मग हळूहळू तो प्रॅक्टिसने शिकतो, तो खायला लागतो. पण आता प्रॉब्लेम काय होतो की त्याची जी छोटी छोटी भावंडं असतात ती दुकानात जातात. ती दुकानात गेली का त्यांना ते गोळ्या चॉकलेट घेऊन येतात, त्यांना 2 ठेवतात, त्याला एकच देतात किंवा याला आतच देतात, ते पूर्ण खातात. माझ्या डोक्यात येतं, मला चालता येतं, हा माझा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. मी थोडासा मोठा झालो ना, स्वतः दुकानात जाईल है ना, आणि मी 2 चॉकलेट खाल्लेली एकच देईन. पण माझा प्रॉब्लेम कुठपर्यंत आहे, जोपर्यंत मला चालता येत नाही तोपर्यंत. मग आता तो हळूहळू मोठा होतो. बरोबर. आणि मोठा झाल्यानंतर मग तो आईला म्हणतो, आई 1 रुपया दे. आई म्हणते कशाला, मग चॉकलेट आणायचे. आई म्हणते ठीक आहे, कुठं चाललास, दुकानात जायचं, हे घे 10 रुपये, 9 रुपयाचं सामान घे आणि 1 रुपया तुला है ना. मग आता तो 9 रुपये खुशीत सामान घेऊन येतो, 1 रुपयाचा तो सामान आणत असतो. बरोबर. आता काय झालं माहिती का, आता आईला कळलं का हा दुकानात जायला लागला. मग आई त्याला वारंवार म्हणते, जा मीठ घेऊन ये, जा तेल घेऊन ये. मग याची इच्छा नसताना सुद्धा आई काय रोज रोज पैसे देते का. मग त्याला कळतं की साला चूक झाली, आपण दुकानात जायला लागलो, ही खूप मोठी चूक झाली. माझा प्रॉब्लेम काय माहिती का, की माझी मोठी भावंडं शाळेत जायला लागली. ती शाळेत जातात 10 ते 5, त्यांना बिलकुल टेन्शन नाही. मी घरी राहतो म्हणून आई मला वारंवार दुकानात पाठवते. आता माहिती चॉकलेटला पैसे सुद्धा देते, जर का मी पैसे मागितले का परत फटके देते. माझा प्रॉब्लेम काय माहिती का, जोपर्यंत मी अजून थोडासा मोठा होत नाही ना तोपर्यंत माझा प्रॉब्लेम आहे. एकदा का जर मी शाळेत जायला लागलो की माझा प्रॉब्लेम
सॉल्व. कारण शाळेत गेल्यावर ती येतात, पाठ्यपुस्तकं ठेवतात, हातपाय धुतात, आई त्यांना भारी भारी खायला देते है ना. ते मग दिवसभर चर्चा करतात, मॅडमने हे शिकवलं, मग नाचणी बोरा शिकवलं है ना, मग मगन सगळं शिकवलं, मग ती इतकी भारी भारी बोलतात. माझा प्रॉब्लेम तेवढाच आहे, मग तो वयात आहे, तू त्याला शाळेत टाकला, तो शाळेत जायला लागतो. इकडं घरी एक आई असते जी सतत शिकवत असते, तिकडं काठी एक मास्तर उभा असतो है ना. सांग ब क ए फॉर ऍपल, बी फॉर बॉल. त्याला कळत नाही काय सांगावं है ना. मार खात 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 कसा तरी शिकतो है ना. 9वी 10वी पर्यंत येतो. 10वी पर्यंत येऊपर्यंत त्याला असं लक्षात येतं की कॉलेजची जी पोरं आहेत ना ती खूप मजा करतात है ना. त्यांना ना अभ्यास ना काय है ना. चला 10वी पर्यंत हा मास्तर काही सोडत नाही. मग त्याच्या लक्षात येतं की आपला प्रॉब्लेम कुठपर्यंत आहे. जोपर्यंत आपण 10वी पास होऊन कॉलेजला जात नाही तोपर्यंत. मग तो 10वी पास होतो, कॉलेजला जातो. मग प्रोफेसर तिथला म्हणतो आला तर शिकवेल, नाही आला तर नाही शिकवणार है ना. सुरुवातीला त्याला मजा येते, पण मग त्याच्या टेस्ट होतात, त्याच्या परीक्षा होतात आणि त्याच्यामध्ये तो फेल होतो. मग त्याला घरी परत फटके बसतात. मग त्याला कळतं अभ्यास करावा लागेल. अभ्यास जर नाही केला तर कॉलेजला जाऊन सुद्धा उपयोग नाही. मग तो अभ्यास करायला लागतो, पुन्हा एकदा त्या प्रक्रियेमध्ये सक्रिय होतो है ना. ग्रॅज्युएशन होतं. मग ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तो जेव्हा घरी खायला बसतो तेव्हा बाप म्हणतो गदड्या एवढा मोठा झाला हा, काही 2 पैसे कमव, किती दिवस बापाच्या जीवावर खसेल. आता आई पण म्हणते अरे जरा घे त्या शेजारच्या त्या पोराचं बघ, तो कामाला जातो, पैसे कमवतो, घरात पैसे देतो, तो नुसता शिकला है ना. तू नुसता शिकलास, 2 पैसे कमवायची अक्कल कशाला. आता इकडं शिकलोय ना है ना. आता आई खायला देण्याऐवजी काय देते, शिव्या देते. बाप पण काय देतो, टोमणे देतो. साला माझा प्रॉब्लेम आहे, जोपर्यंत नोकरी लागत नाही ना तोपर्यंत खूप मोठा प्रॉब्लेम आहे. ओके, आता बघा, आता तो ग्रॅज्युएट झालेला असतो बरोबर. त्यालाही वाटतं आता की आपली बायको पाहिजे है ना. पण त्याला लोक म्हणतात जोपर्यंत नोकरी नाही तोपर्यंत छोकरी नाही. कळतंय ना. तू जोपर्यंत कमवत नाही तोपर्यंत तुला कोणीही मुलगी देणार नाही. मग त्याला आता लग्न करायचं असतं, पण मग त्याच्या लक्षात येतं की आता नोकरीला लागणं गरजेचं आहे. मग तो जो काय बायोडाटा असतो तो घेऊन कंपन्यांमध्ये फिरतो. त्याला कुणीही नोकरी देत नाही. त्याच्या लक्षात येतं की नोकरीला लागणं सुद्धा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. कशी तर त्याला एक नोकरी लागते. नोकरी लागल्यानंतर मग आता नोकरी लागली, मायवडील म्हणतात आता तुला छोकरी पाहू है ना. मग त्याचं लग्न लावून जातं. मग त्याला काय वाटतं, साला इतक्या दिवस मेसचं खाऊन खाऊन कंटाळलं होतं, आता बायकोच्या हातचं खाऊ. नवीन 9 दिवस नाही का, नव्याचे 9 दिवस ती बायको त्याला खूप चांगलं खाऊन घालायला लागते. 2, 4, 5 महिन्यानंतर ते हळूच त्याच्या कानामध्ये म्हणते आपके लिए बहुत खुशी की बात है. तो क्या है, आप बाप बनने वाले हो है ना. आणि मग आता ती म्हणते की आता ठीक आहे, आता मला माहेराला जावं लागेल. आणि ती माहेराला जाते. आता पुन्हा हा मेसवर जातो, पुन्हा मेसचं लाईफ सुरू होऊन जातं. मग याला काय वाटतं, एकदा का बायको घरी आली की पुन्हा माझं आयुष्य पहिल्यासारखं सुरू होईल आणि माझ्या आयुष्याचे प्रॉब्लेम सॉल्व होऊन जातील. मग तिची डिलेव्हरी होती. मग छोटं असं एक बाळ त्यांच्या आयुष्यामध्ये येतं आणि मग तो त्या बाळाला त्या आईला घेऊन येतो आणि त्याच्या घरात ठेवतो. आणि मग त्याच्या लक्षात येतं की आता माझी बायको मला पहिल्यासारखं पुन्हा एकदा प्रेम द्यायला सुरुवात करत, चांगलं मला खाऊ पिऊ घालत, आता माझे प्रॉब्लेम सॉल्व. मग हा ऑफिसमध्ये येतो, दमून बसलेला असतो, टेबलवर बसतो, खुर्चीवर बसलेला असतो, टेबल समोर असतो, टेबलवर पाय ठेवून बसलेला असतो. 15 मिनिटं झाली, 20 मिनिटं झाली, अर्धा तास झाला, त्याला कोणी बघतच नाही. तो म्हणतो पहिले तर बेल वाजवली का पळतच यायचे. आता मला किती वेळ झालाय, अर्धा तास झालाय, तरी सुद्धा कोणी लक्ष देत नाही. साला काय प्रॉब्लेम आहे ना है ना. मग तो आवाज आला, हे ऐकलंस का, म्हणजे काय झालं. तो म्हणतो मला अर्धा तास झाला येऊन, थोडं बघ माझ्याकडं, तुझ्याकडं पाहू का याच्याकडे पाहू. हा 1 मिनिट का बसत नाही. त्याच्या लक्षात येतं की साला आता हे पण नाही मोठा प्रॉब्लेम है ना. आता माझा प्रॉब्लेम कुठपर्यंत, जोपर्यंत हा थोडासा मोठा होत नाही तोपर्यंत. एकदा का हा मोठा झाला का पुन्हा एकदा माझी बायको माझ्याकडे लक्ष देईल, माझ्या खाण्यापिण्यावर लक्ष देईल. असं करत 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 ते बाळ 4-5 वर्षाचं होतं. मग आता त्याला शाळेत टाकायचं ना है ना. मग याला असं वाटतं हे शाळेत गेलं का बायकोला वेळ मिळेल, बायको रिलॅक्स होईल आणि मग ते आपल्याकडे भरपूर लक्ष देईल. आणि म्हणून काय होतंय की तो त्या बाळाला शाळेत टाकायला घेऊन जातो. तर तिथं पाहतो तर भली मोठी लाईनीत उभं राहून कसं तरी ऍडमिशन करतो. आता पोरगं शाळेत जायला लागतं. तिकडनं शाळेतनं आलं, बाप दमून थकून घरामध्ये आला का पोरगं बॅग घेऊन जातं, पप्पा शिकव, ए फॉर ऍपल शिकव, कारण तू जर नाही शिकवलं तर मी सुद्धा मारेल है ना. मग त्याच्या लक्षात येतं की आता काम बी करायचं, शिकवायचं बी
है ना, त्याच्यासाठी पुन्हा एकदा प्रॉब्लेम म्हणजे तर लक्षात येते की माझा प्रॉब्लेम कुठपर्यंत आहे, जोपर्यंत हे पोरग आहे ना याला ट्युशन लावून देत नाही, थोडंसं मोठ्या स्टँडर्डमध्ये जात नाही तोपर्यंत मग हळूहळू तो त्याला शिकवतो, 10वी-12वीपर्यंत त्याला क्लासेस वगैरे लावून देतो आणि तो आता रिलॅक्स होतो. त्याला असं वाटतं की आता माझं लाईफ काय झालंय, रिलॅक्स झालेला आहे, आता माझी बायको माझ्यावर लक्ष देईल. पण आता बायको बाई नसून आई बनलेली असते, तिचं नवऱ्यापेक्षा लक्ष कुणाकडे असतं, जास्त मुलांकडे असतं. काय प्रॉब्लेम आहे यार माझ्या आयुष्यामध्ये, है ना. पहिले किती भारी होती, आता काही लक्ष देत नाही. मग याच्या लक्षात येतं की प्रॉब्लेम कुठपर्यंत आहे, जोपर्यंत माझ्या पोराचं लग्न लावून देत नाही. एकदा का पोराचं लग्न लावून दिलं त्याच्या बायको बरोबर राहील, मी माझ्या बायको बरोबर राहील, माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. आणि बघा मग तो त्याच्या पोराला मुलगी बघत फिरतो. मग तो जातो बघायला एक लक्ष्मी, पण लक्ष्मी निघते कडक लक्ष्मी, है ना. आता लग्न बिग्न होतं, ते घरी येतात, घरी आल्यानंतर ती सून, त्याला असं वाटत असतं की माझी सून भले माझ्या बायकोने चहा नाही दिला तर माझी सून मला आनंद देईल, है ना. पण ती लक्ष्मी पाहायला गेला होता, ती कोण निघाली, कडक लक्ष्मी निघाली. ती त्यालाही देत नाही, तिला मुलालाही देत नाही, सासूला पण देत नाही. शेवटी पुन्हा एकदा बायकोकडेच त्याला जावं लागतं. म्हणजे तू तर विचार म्हणते कारण तुझं पाहू का ह्या परिवाराचं पाहू का संसाराचं पाहू, तूच मला सांग. त्याला वाटतं की अजून पण माझ्या आयुष्यात बरेचसे प्रॉब्लेम येतात. मग असे प्रॉब्लेम मरोसपर्यंत प्रॉब्लेम काय सुटत. प्रॉब्लेम्स आर नेव्हर एंडिंग स्टोरी. लक्षात ठेवा, आपल्या जीवनातले प्रॉब्लेम ही कधीही न संपणारी गोष्ट आहे. समजते काय बोलतो. मग प्रॉब्लेमला फोकस नाही करायचा आयुष्यामध्ये. तुम्ही जर का प्रॉब्लेमला फोकस केला तर तुमच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम असते. तुम्ही जर का सोल्युशनला फोकस केलं तर तुमच्या आयुष्यात प्रॉब्लेम नावाची गोष्टच राहणार नाही. लक्षात घ्या. आणि मुळातच काय आहे माहिती का, मुळातच प्रॉब्लेम नाहीच आहे. लक्षात घ्या, आपल्या आयुष्यात काहीतरी घडतं, एखादी गोष्ट घडते, एखादी घटना घडते आणि आपण त्या घटनेला प्रॉब्लेम करून घेतो. फॉर एक्झाम्पल, है ना, तुम्हाला एक ड्रेस घालायचा आणि तो ड्रेस फाटका आहे, उसवलेला आहे, है ना. आणि तो ड्रेस उसवलेला आहे, तो तुमच्यासाठी काय तयार करून घेतला तुम्ही, काय कटकट यार, काय प्रॉब्लेम, मला आता हाच ड्रेस घालायचा होता आणि हा ड्रेस कसा आहे. ती काय होती, एक छोटीशी घटना, है ना. तुम्ही ठरवलं, सुई धागा घेतला, शिवून परत घातला तर प्रॉब्लेम. पण तुमचा फोकस कुठे, फाटलेल्यावर जास्त आहे. तुमचा शिवण्यावर फोकस आहे का. बघा 98% लोकांचा हा प्रॉब्लेम आहे, 98% लोकांचा हा प्रॉब्लेम आहे की ते प्रॉब्लेमवरच फोकस करतात, म्हणून आयुष्यात कधी सुखी नाही राहतात. समजताय. पण 2% लोक या जगामध्ये असे आहेत की ती सोल्युशनवर फोकस करतात, त्यांच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेमच नाही. आता तुम्ही 2% मध्ये जाणार की 98% मध्ये जाणार. हॅलो, कुठं जायचं, 2% मध्ये जायचं. या जर 2% मध्ये जायचं असेल तर ते मी काय एवढं सोपं आहे. हॅलो, समजतंय ना. ते पण एक चॅलेंज आहे. प्रत्येक गोष्टीला स्वीकारा, ते चांगलं असेल ते वाईट असेल. कळतंय काय होतं. त्या गोष्टीला ज्यावेळेस तुम्ही स्वीकारा, त्या गोष्टीला जेव्हा तुम्ही आपलंसं करा, मग ती व्यक्ती असो, ती वस्तू असो, समजतंय, ती परिस्थिती असो, त्या गोष्टीला ज्यावेळेस तुम्ही स्वीकाराल आणि तुम्ही त्याचा केंद्रबिंदू बनाल, ऑटोमॅटिक तुमच्याकडे सोल्युशनचा ओघ सुरू होईल आणि मग तुमच्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स दूर व्हायला सुरुवात होईल आणि मग तुमची परिस्थिती हळूहळू 2% मध्ये जाण्याकडे येऊ शकते. म्हणजे प्रॉब्लेम्स खूप आहे. लक्षात घ्या, म्हणजे प्रॉब्लेम्स क्षणभंगूर आहेत. असे क्षणासारखे प्रॉब्लेम्स निघून जातात. फक्त तुमचं लक्ष असलं पाहिजे सोल्युशनवर. तुम्हाला माहिती आहे, या जगामध्ये कुलूप बनायच्या आधी चावी बनते. कुलूप बनायच्या आधी काय बनते, चावी बनते. याचाच अर्थ आपल्याला काय शिकवलं जातंय की एखादा प्रॉब्लेम निर्माण व्हायच्या अगोदर त्याचं सोल्युशन तयार असतं. आपण एखाद्या अडचणीत येणार आहोत याची कल्पना आपल्याला पहिलेच येते. समजतंय ना. पण तरी सुद्धा आपण त्यामध्ये गुंतत जातो आणि जेव्हा गुंतत जाम अडकून जातो ना, मग म्हणतो आता सोडवा रे. आणि तेव्हा लोक म्हणतात तुला कळत नव्हतं, वेळास बावळास, आम्ही सांगत होतो तुला हे करू नको. समजते तुम्हाला. म्हणजे आपल्याला आपले काही हितचिंतक असतात, काही मित्र परिवार असतो जो आपल्याला सतत येऊन ह्या गोष्टींचं जाण करून देत असतो की या लक्षात हे चुकीचं आहे. जसं आता तुमचं वय आहे, किशोरवयीन वय आहे, तुमच्यामध्ये CO2 नावाचा एक प्रोडक्ट खूप जास्त आहे, त्याच्यामुळे तुमच्यामध्ये उत्तेजना खूप असते. सगळ्यात महत्त्वाचं, आणि तुम्ही उत्साही असतात, एक्साइटेड असतात प्रत्येक गोष्टीमध्ये, तुमच्यामध्ये खूप ताकद आहे. लक्षात घ्या. आणि ही ताकद तुम्हाला मोटिवेट करत असते आणि ह्या अनेक वेगवेगळ्या गोष्टींकडे तुम्हाला अट्रॅक्ट करत असते. लक्षात ठेवा. मग काय होते, मग आता तुम्ही ह्या वयामध्ये बरीचशी मुलं चुका करतात, बरीचशी मुलं, आणि खूप मोठ्या मोठ्या चुका करतात.
मग आई वडील कधी कधी शिकवतात चुकू नको, असं वागू नको, आहे ना. आई रोज आपल्याला शिकवत असते ना. पप्पा पण शिकवतो, आपला दादा पण शिकवतो, आपले बाबा पण शिकवतात, आई आजी पण शिकवते, मैत्रिणी पण शिकवतात, समाज पण शिकवतो. आणि जर का आपण त्यावर लक्ष दिलं नाही आणि ज्यावेळेस परिस्थिती आपल्या हाताबाहेर जाते, मग मात्र आपण ह्या सगळ्यांना साईडला ठेवतो आणि कुणातरी एका व्यक्तीला दोष देतो. त्याच्यामुळं झालं, आहे ना. माझ्या आयुष्याचं वाटोळं कुणामुळे झालं? त्याच्यामुळं झालं. असं आपण दुसऱ्यांवर दोष देऊ, मोकळं होऊन जातो आणि आपल्याला असं वाटतं की माझं नशीबच कुठलं आहे. श्रीमंती त्या जगामध्ये नशीब म्हणाची गोष्टच नाही. तर ते तुम्हाला बघा, नशीब बघायला आपण कोणाकडे जातो? नशीब बघायला आपला आपण बघतो ना, हात बघतो, है ना. कोणाकडे जातो? बामणाकडे जातो, ज्योतिषाकडे जातो, बरोबर. मला एक सांगा, तो असं म्हणतो का पाय दाखव? तो काय म्हणतो? आणि त्याला हातच नाही, मग त्याला नशीब नाही का? ऐक नाही, सिंपल फंड लक्षात येतं तुमच्या. नशीब नावाची गोष्टच नाहीये. तुम्ही तुमचं कर्तृत्व किती छान करताय त्यावर तुमचं सगळं काही अवलंबून आहे. तुमचं वक्तृत्व किती छान आहे त्याच्यावरती अवलंबून आहे की तुम्ही कुठल्या ठिकाणी टिकू शकता. लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये जगण्यासाठी पाण्यासारखं व्हायचे प्रयत्न करा. माहिती आहे तुम्हाला? पाणी पानी रे पानी तेरा रंग कैसा जिसमें मिलाओ उस जैसा, है ना. दुधात टाकलं तर दूध, चिखलात टाकलं तर चिखल होऊन जातो. लक्षात घ्या. गढूळ पाण्यामध्ये जर का चांगलं पाणी टाकलं तर ते पण गढूळ होतं. समजते ना तुम्हाला? तुम्हाला आयुष्यात पाण्यासारखं राहिलं बघ, मग अनेक स्वभावाचे लोक भेटणार आहेत. आता इथपर्यंतचा तुमचा प्रवास मी अगोदर बोललोच की तुम्हाला काही नवीन लोकांबरोबर तुम्हाला इथं राहायची संधी मिळाली. आता बघा, ह्या तुम्ही 9-10 मुली इथं बसलात, 9-10 गावच्या आहात ना, बरोबर की नाही. मग 9-10 गावाच्या मुलं मुली तुम्ही एकत्र येऊन इथं बसलात आणि आम्ही अजून वेगळ्या गावचे आहोत. मॅडम वेगळ्या गावच्या आहेत, शिक्षक आपले वेगळ्या गावचे आहेत, है ना. मग अनेक वेगवेगळ्या लोकांबरोबर बसून शिकून आपण जीवनाला खूप जवळनं पाहायला सुरुवात केली, है ना. तुमच्या घरामध्ये तुम्ही कसे राहत होते, इथं हॉस्टेलला कसे राहत, तुमच्या घरामध्ये तुम्ही कसा स्वयंपाक करून खायचा, इथं तुम्ही कसं करून खाता. समजते ना काय म्हणतो मी तुम्हाला? लक्षात येते ना तुमच्या की आपल्या घरची परिस्थिती आणि इथली परिस्थिती काय सारखी आहे का? डिफरंट, है ना. तिकडं आपण काहीतरी वेगळंच खात होतो, इथं आपण सगळ्यांबरोबर काहीतरी वेगळंच खायला लागतो. समजतंय तुम्हाला? म्हणजे मला तुम्हाला काय समजायचं की ऍडजस्टमेंट हा लाईफचा एक पार्ट आहे. समजतंय ना? ऍडजस्टमेंट हा लाईफचा एक पार्ट आहे. आपल्या आयुष्यामध्ये 3 ए आहेत आणि हे खूप महत्वाचे गुण आहेत. याला जीवनसूत्र पण म्हणू शकतो आपण. ओके, हे 3 ए म्हणजे ऍडजस्टमेंट. ज्या व्यक्तीला आयुष्यामध्ये प्रत्येक सिच्युएशन मध्ये ऍडजस्ट होता आलं ना, तिला आयुष्यात कधी प्रॉब्लेम नाही. समजते तुम्हाला? मी आज तुम्हाला या ठिकाणी खूप प्रेमाने शिकवतो. उद्याचा तुमचा गुरु खूप कडक असेल, काठी आता घेऊन शिकले, एखादा चिडून शिकले आणि याचा अनुभव तुम्हाला आलाय. बालवाडीपासून तर 10वी-12वी पर्यंत तुम्हाला सगळे सारखे गुरु भेटले का? नाही, वेगवेगळे गुरु भेटले. म्हणजे एखादा खूप गोड होता, एखादा खूप मवाळ होता, एखादा खूप रागीट होता, चिडका होता, एखादा काठीच घेऊन पळायचा, है ना, किंवा काठी घेऊन मारायला यायचं, है ना. अनेक गोष्टींचा तरी पण आपण त्यांना काय केलं? स्वीकारलं. म्हणून आपण 12वी पर्यंत आलोय. सर तर आलो असतो, आपल्या बोलच्या काही मुलांनी शाळा सोडून दिला मारामुळे, है ना. माराच्या धक्कामुळे सोडून काय करतायत त्या? गारी गारवी, है ना, कट्ट्यावर बस, एखाद्या कंपनीत कामाला जा, 4 दिवस काम कर, 8 दिवस दारू पी, असंच करतायत ना. इट्स फॅक्ट. लक्षात घ्या, ज्या व्यक्तीला ऍडजस्टमेंट जमली ती व्यक्ती सक्सेस. आयुष्यामध्ये काहीच फुकट नाही मिळत. लक्षात घ्या, काहीच फुकट नाही. यू हॅव टू पे. तुम्हाला द्यावंच लागतं. जोपर्यंत तुम्ही देत नाही ना तोपर्यंत तुम्हाला मिळतच नाही. आपलं शरीर सुद्धा आपल्याला ही गोष्ट शिकवतं. जोपर्यंत तुम्ही एक श्वास सोडत नाही ना तोपर्यंत दुसरा श्वास तुम्ही आतमध्ये नाही घेऊ शकत. क्लिअर होतंय? लाईफ इज अ पार्ट ऑफ ऍडजस्टमेंट. लक्षात ठेवा, जीवन हे ऍडजस्टमेंटचाच एक पार्ट आहे. लक्षात ठेवा. तुम्ही घरून निघाला, इथं ऍडजस्ट केलं म्हणून खुश आहात, हे सार म्हणून. तुम्ही ह्या बेंचवर येऊन बसलात, माझ्याकडे बघतायत, खुश आहात. समजतंय काय बोलतोय? तुम्ही हे लेक्चर ऐकायला मेंटली तयार झाला, ऍडजस्ट करून घेतलं स्वतःला, म्हणून तुम्हाला माझं लेक्चर समजेल. अदरवाईज समजणार. सेकंड इज ऍक्सेप्ट. स्वीकार. कोण काय कुठला कशी परिस्थिती त्याच्याशी काय त्याने घेणं नाही. स्वीकार, ऍक्सेप्ट. जगामध्ये चांगलं आणि वाईट दोन्ही गोष्टी आहेत. लक्षात ठेवा, कदाचित चांगल्यापेक्षा वाईट खूप आहे. तुम्ही काय स्वीकारता हे तुमच्यावर डिपेंड करतं.
तुम्ही वाईट स्वीकारला तर उद्या तुमचं फ्युचर वाईट आहे, आणि तुम्ही जर का चांगलं स्वीकारलं तर फ्युचर चांगलं. तुम्ही ज्या कोर्सला ॲडमिशन घेतले याचं नाव आहे ANM कोर्स, बरोबर. हा ANM कोर्स म्हणजे असिस्टंट नर्स अँड मिडवायफरी. म्हणजे तुम्ही असिस्टंट बनणार आहात पुढे जाऊन भविष्यात ते नर्सिंग डिपार्टमेंटचे, लक्षात येते. आणि मग त्या ठिकाणी तुम्हाला खूप काही शिकावं लागणार आहे, खूप काही समजून घ्यावं लागणार आहे, खूप काही स्वीकारावं लागणार आहे. परिस्थिती बदललेली आहे. अगोदर आपण पेशंट म्हणून हॉस्पिटलला जायचो, आता आपण नर्स म्हणून जाणार. चेंज ना, डिफरंट परिस्थिती तयार झाली. म्हणजे त्यावेळेस आपण जायचो तर डॉक्टरांनी इंजेक्शन काढलं का थरथर कापायचो, है ना. आजची परिस्थिती अशी आहे की आता आपण इंजेक्शन द्यायला चाललोय. बदलली ना परिस्थिती, पण ही स्वीकारायला. तेव्हा मी घ्यायला घाबरते, आता मग द्यायचंय. मग देताना काय तुम्ही आनंदाने द्याल नाही, तेव्हा पहिले इंजेक्शन देताना माणसाचं थरथर होतं का, है ना. पण मग प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. एकदा दिलं, दोनदा दिलं, तीनदा दिलं, चारदा दिलं, हळूहळू सवय होते, त्याच्यानंतर मजा येणार, समजते. आणि मग ते रुटीन लाईफ होऊन जातं आपण. पण फर्स्ट स्वीकारून ॲक्सेप्ट. जसं तुम्ही ह्या हॉस्टेलला स्वीकारलं, जसं ह्या वर्गाला स्वीकारलं, असंच पुढे जाऊन तुम्हाला हॉस्पिटलला स्वीकारायचं आणि हॉस्पिटलच्या लोकांना पण स्वीकारायचं. मग सगळी ह्याच बुद्धीची लोक भेटतील का तुम्हाला, है ना. एखादा चिडका भेटेल, एखादा रागीट भेटेल, एखादा खूप प्रेमाने बोलणारा, एखादा आळणी, एखादा खारट, एखादा तिखट, है ना. तर आपल्याला सगळ्यांना मिक्स करून खिचडी करून खावी लागेल. खिचडी खूप महत्वाची लक्षात ठेवा. आयुष्य खिचडी आहे. तुम्हाला एका स्टोरी सांगतो बघा. माणूस काय करतो माहिती का, त्याच्या आयुष्याचे प्रॉब्लेम स्वतःच उभे करतो आणि नंतर तो काय म्हणतो, मला आवडत नाही असं वागलेलं मला आवडत. पहिले वागलं खूप, नवीन नवीन लग्न झालेलं असतं एका माणसाचं. ओके चला, ही नंतर सांगेल. तू चेक. एक माणूस, एक मुलगा एका कंपनीमध्ये जॉबला लागतो. ओके, एका कंपनीमध्ये जॉबला लागल्यानंतर तो त्यांचा दुपारचा जेवणाचा जो लंच असतो, तो लंच झाल्यानंतर तो त्याचा डबा काढतो. डबा जसा उघडतो, डबा उघडल्यानंतर बघतो खिचडी. त्याचे शेजारी सहकारी बसलेले असतात, खिचडी खाऊन. दुसऱ्या दिवशी परत एकदा लंच टाईम होतो, परत एकदा डबा येतो, डबा उघडतो, परत उघडतो, डब्यात काय खिचडीच्या मायला, मला खिचडी आवडत नाही, मला खिचडी आवडत नाही, पण तरी तो खाऊन. तिसरा दिवस होतो, पुन्हा लंच, पुन्हा तो डबा उघडतो, पुन्हा खिचडी. काय सांगू यार, मला खिचडी आवडत. तिसरा दिवस त्याचे सहकारी त्याच्याकडे बघत असतात. चौथा दिवस येतो, तो पुन्हा डबा उघडतो, डबा उघडला, आतमध्ये काय आहे खिचडी. यार रोज रोज खिचडी खाऊन मी वैतागलोय. त्याच्या शेजारचा उठून त्याच्याकडे येतो, मित्रा टेन्शन नको घेऊ, तू तुझा खिचडीचा डबा आज मला दे आणि माझा तू घे. पण तुला खिचडी नाही आवडत ना, तुम्ही तो नाही आवडत, मग तुझ्या बायकोला सांग ना का मला खिचडी नाही आवडत म्हणून. तो म्हणजे माझं लग्न नाही झालं, मग डबा मेसवर नेत असेल ना, मग मेसवालीला सांग का मला खिचडी आवडत नाही. तो म्हणतो नाही तसं पण काही नाही, मग स्वयंपाक मीच करतो आणि मला काय बनवता येते, फक्त बनवली कोणी आणि आवडत कुणाला नाही. आयुष्य पण असंच आहे ना आपलं. आपणच आपल्या आयुष्यात प्रॉब्लेम सगळे करून घेतो आणि मग काय म्हणतो, मला हे आवडत नाही. समजतंय काय म्हणतो, स्वीकार महत्वाचा. त्याला जरी ते आवडत नव्हतं तरी तो रोज खातो, कळतंय ना. अशी काही लोक आपल्या आयुष्यात असतात, ती आपल्याला आवडत नाही पण त्यांच्याबरोबर राहावंच लागतं, कळतंय ना. बिकॉज ऑफ ऍक्सेप्टनेस, स्वीकार. कळतंय काय होतं, हे खूप इम्पॉर्टंट आहे. आता उद्या जेव्हा तुम्ही हॉस्पिटलला जाल, वेगवेगळी लोक भेटणार आहेत, वेगवेगळ्या पद्धतीचे डॉक्टर्स भेटणार आहेत, पेशंट्स भेटणार आहेत, पेशंटचे नातेवाईक असतील, मेडिकलवाले असतील, लॅबवाले असतील, पॅथॉलॉजिस्ट असतील. आपल्याला अनेक पुरुषांमध्ये स्त्रियांमध्ये काम करायचं आहे. बघा जास्तीत जास्त पुरुषच असतात, है ना. आता पुरुषांमध्ये मग पेशंट पुरुष, डॉक्टर पुरुष, पेशंटचे नातेवाईक पण पुरुष, है ना, वॉर्ड बॉय, मेडिकलवाले पण पुरुष, है ना. आपल्याला ह्या सगळ्या लोकांमध्ये काम करायचं. आता हा मुलगा तुमच्यावर, हा पण पुरुष, है ना. ॲडजस्ट करायचं. लक्षात घ्या, तुम्ही जितकं ॲडजस्ट कराल, जितकं ॲक्सेप्ट कराल, तितकं तुम्ही आयुष्यामध्ये पुढे. क्लिअर होतंय काय बोलतोय. आयुष्य खूप सुंदर आहे, लोकांना जगता येत नाही तो पार्ट वेगळा. लोक आहे ना चांगल्यात पण वाईट शोधून काढतात आणि वाईटात वाईटमध्ये पण चांगलं शोधून काढतात. समस्या काय बोलतोय, चांगल्यामध्ये सुद्धा वाईट शोधतात आणि वाईटातल्या वाईटमध्ये सुद्धा काय शोधून काढतात, चांगलं शोधून काढतात. लक्षात ठेवा, तुमचा आत्मविश्वास कसा आहे एखाद्या गोष्टीच्या बाबतीत त्यावर डिपेंड करते. नेपोलियन ज्यावेळेस भारतात आला ना, भारतात आला आणि नेपोलियन गुटका होता माहिती तुम्हाला. नेपोलियन खूप गुटका होता आणि तो घोड्यावर ना, तो गुटका असताना सुद्धा त्याला घोड्यावर रोटेट करायची खूप हौस होती, है ना.
म्हणजे फक्त घोड्यावर बसायला मिळेल ह्या उद्देशाने तो सैन्यात भरती झाला होता. तो नेपोलियन ज्याने जगावर राज्य केलं, लक्षात घ्या. आणि तो मग इतका तरबेज बनला घोडेस्वारीमध्ये, तलवारबाजीमध्ये. मग तो त्या राज्याचा प्रधान बनला आणि हळूहळू त्या राज्याचा संपूर्ण तो राजा बनला आणि मग नंतर त्यांनी जगाला जिंकलं. लक्षात घ्या. तो ज्यावेळेस भारतामध्ये आला ना, भारतामध्ये ज्यावेळेस तो उतरला ना पहिल्यांदा बोटमध्ये, तो बुटका होता, पाय छोटे असतील ना, तो ज्यावेळेस उतरायला गेला तो पडला. ज्यावेळेस तो पडला तर ते पडणं, राजा पडणं म्हणजे अपशकुन है ना. आणि तो पण डायरेक्ट छातीवर पडला. सगळे सैनिक स्तब्ध झाले. आता आपण 100% हरणार, कारण आपला राजा पडला. आणि सगळ्या सैनिकांमध्ये कुजबूज सुरू झाली. आता आपलं काही करणार, आता आपण हरणार. आणि मग त्यांनी पाहिलं की सैनिकांमध्ये कुजबूज सुरू झाली. महाबरोबर काय करताय, काय घाबरताय. बघा, या देशाची धरणी मातेने मला डायरेक्ट आलिंगन दिलंय, डायरेक्ट मला छातीला लावलं तिने. आपला विजय निश्चित. समजतंय तुम्हाला. परिस्थितीला कसं बदलायचं हे आपल्या हातात असतं. आपण जर परिस्थितीला धरूनच बसलो तर परिस्थिती बदलणारच नाही, लक्षात ठेवा, है ना. आपण नेहमी म्हणतो ना, देवा काहीतरी कर माझ्यासाठी, देवा काहीतरी कर, देवा काहीतरी कर, देवा काहीतरी कर. देव वरतून म्हणतो गदड्या पहिले तू तरी काय कर, तर मी तुझ्या जोडीला येईल, मदतीला येईल ना. तू काही करतच नाही, ते रे खाटल्यावर कुठून देऊ. कळतंय ना. म्हणजे आता आपण नर्सिंग मध्ये आलो आणि जर का आपण असं ठरवलं मी अशी हाताची घडी घालून बसन आणि मी नर्स बनल, तर बनाल का. हाताच्या घडी सोडावं लागते, सोडा ना, असं नाही चालत. कळतंय ना. हाताच्या घडी सोडाव्या लागतील. तिथे तुम्हाला काही लोक शिकवणार आहेत, तिथे जाऊन ऑब्झर्वेशन करावं लागेल. काय करताय ते लक्षात येते. 4 गोष्टींवरती नर्सिंग डिपेंड करत आहे. बघा, लिहा, वाचा आणि करा. परत एकदा सांगतो, बघा, लिहा, वाचा आणि करा. पहिले बघा, ऑब्झर्वेशन करा, खूप छान शांत डोक्याने, छान पद्धतीने त्या गोष्टीला निरीक्षण करा की हे नेमकं चाललंय काय, बघून घ्या. ओके. जे बघितलं जेवढं समजलं तेवढं लिहून काढा. जे लिहिलं वेळ मिळेल तेव्हा वाचून काढा. ओके. आणि जे वाचलं ना ते करण्यासाठी तयार व्हा. सोपं आहे की अवघड आहे माहिती तुम्हाला. नर्सिंग 2च्या पाड्यापेक्षा सुद्धा सोपं आहे. 2चा पाडा सगळ्यांना येतो, सगळ्यांना येतो. बे एक बे, बे दुने 4 दुने 8 दुने, पण 2चा येतो ना. 2च्या पाड्यापेक्षा सोपा आहे. फक्त ह्या 4 गोष्टी ज्याला फॉलो करता आल्या, ज्याला जमल्या, तीच मुलगी बेस्ट नर्स बनते. समजते तुम्हाला काय म्हणतोय. तीच मुलगी बेस्ट नर्स बनते जी बघते, लिहिते, वाचते आणि करते. बाकीच्या सगळ्या सामकाम्या नर्स बनतात. ज्यांना बघायचा कंटाळा, ज्यांना लिहायचा कंटाळा, ज्यांना वाचायचा कंटाळा, ज्यांना काम करायचा कंटाळा, त्या कधीच म्हणत नाही. इट्स प्रॅक्टिकल जॉब. लक्षात घ्या, हा काय आहे, प्रॅक्टिकल जॉब आहे. आणि प्रॅक्टिकल जॉबमध्ये तुम्हाला परफेक्ट पद्धतीने काम करावं लागतं, तरच तुम्ही परफेक्ट बनता. बिकॉज ऑफ प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. समस्या काय होतोय. मग तुम्ही आता तिकडे गेलात, मग हातात बांधून बसला, तर मग काय होईल, काय होईल. शिकाल का, नाही शिकणार. मुसलमानांमध्ये एक म्हण आहे, कहा गई थी तो बोले कहीं नहीं, और क्या लाई तो कुछ नहीं. इथून तर गेलेली मस्त मजे तिकडं है ना, आनंदात गेली, उड्या मारत मारत है ना. तिथे गेली ना, हाताची घडी घालून बसली आणि तशीच परत आली. आणि मग 14 महिन्यानंतर विचारलं कुठे गेली, काय माहिती, काय आणलं, कुठं काय आणलं है ना. इकडून मी खाली गेली, तिकडून मी खाली आली. आणि तुम्हाला माहिती, मग अशा मुली ना बदनामी करायला लागतात. माझं काही खरं नाही आणि त्या सेवावाल्यांचंही खरं नाही है ना. नर्सिंग करायचं नाही, ह्या जगामध्ये सगळं करायचं, पण नर्सिंग करायचं जाम अवघड येते. बाई तो हाताची घडी घालून जर का बसले असेल ना, तर तुझ्यासाठी खूप अवघड आहे. समजतं काय बोलतोय. इट्स अ प्रॅक्टिकल जॉब. लक्षात घ्या. तुम्ही घरी बसून एखाद्याला इंजेक्शन घ्यायला सांगू शकता का, नाही. असं त्याला सांगा, घरीच बसा. फॉर एक्झाम्पल अश्विनी आहे आणि तिकडे आता दारूचा हात कापलाय ना, है ना. आता दादा सांगते टीटीचं इंजेक्शन आहे, मेडिकलमध्ये जा, टीटीचं इंजेक्शन घे, सिरिंज असं असतं, ते असं काढ, ते असं भर, त्याला असं फोड, असं भर आणि इथं टोचून घे. टोचून घेईल का तो, कळत आहे ना. तुला स्वतः जावं लागेल ना त्याच्याजवळ, स्वतः ते भरावं लागेल आणि मग स्वतः द्यावं लागेल. इट्स ऑल प्रॅक्टिकल जॉब. क्लिअर. तर तुम्हाला आयुष्य खूप सुंदर आहे
जगता येत नाही लोकांना, हा प्रॉब्लेम आहे. कारण लोकांचं सगळं लक्ष कशावर आहे? प्रॉब्लेमवर आहे. काही मुलं हॉस्पिटलमध्ये गेल्या गेल्या हॉस्पिटलचे प्रॉब्लेम काढतात. एवढासा बाथरूमच खराब आहे, बेडवर तर काय ते काय तर नाही खाली. आता तर मला एखादं काय झालं, सर खाली आधी नाही ना कोणी. तुझ्या घरात कदाचित मार्बल असेल, पण आपण कुठं आहोत आता? हॉस्टेलला आहोत. आणि हॉस्टेल कसंही राहू शकतं, बरोबर की नाही? हॉस्टेल कसंही राहू शकतं. तुमच्या घरामध्ये लादी असेल, मार्बल असेल, बरोबर ना? पण हॉस्टेलमध्ये नसतं. कदाचित तुमच्या नशिबाने मिळालं नशीब, बरोबर की नाही? मग काही मुलांना गेल्या गेल्या प्रॉब्लेमच शोधून काढतात. सर तर खूपच ओरडतात आहे ना. अरे का ओरडतोय? त्याला वेळ लागलाय का? पिसाळलेलं कुत्र चावलंय का? आधी तुमची कुठे रस्त्यात भांडणं झाली होती, बरं तुला आता आलीस तुला बघतो. असं आहे का? काही कधी भेटलाय का तुम्ही त्याला? नाही. त्याचं तुमचं काही देणं घेणं नाही. समजतंय ना काय बोलतोय? तरी पण तुम्ही प्रॉब्लेम शोधून काढा. सर माझ्यावर नाही ओरडले, पण त्याच्यावर ओरडले ना. तुला काय करायचं? तुझा प्रॉब्लेम आहे का तो? बरं, तुझ्या आधी जर का ओरडले तर लक्षात घे, काहीतरी तू चुकलीस आणि ते तुला शिकवतात है ना. मग तू ॲक्सेप्ट केलं पाहिजे, स्वीकारलं पाहिजे की हे जे काय ओरडणं आहे ना ते माझ्यासाठी आहे, कारण त्यांना मला शिकवायचं आहे. कारण जशी माझी जबाबदारी आहे तुम्हाला इथून पर्यंत पाठवायची, तशी त्यांची जबाबदारी आहे तुम्हाला परिपूर्ण नर्स करून बाहेर काढायचं आहे. समजतंय ना. उद्या त्यांच्याकडनं जर का चांगली नर्स बनवून तुम्ही बाहेर नाहीच पडला तर त्याचंही नाव खराब होतं ना. समजा उद्या तुम्ही XYZ हॉस्पिटलला आहात आणि ते XYZ हॉस्पिटलमधून तुम्ही मस्त नर्स म्हणून इकडे आहात आणि इथं नर्स म्हणून आल्यानंतर तुम्ही इथे गेलात पाड्याला एखाद्या डॉक्टरकडे है ना, जॉब पाहिजे तुम्हाला. आता तिकडचा जो डॉक्टर आहे आणि हा डॉक्टर, आमचं कनेक्शन खूप घनिष्ठ असतं, लगेच ओळखी निघतात आमच्या, बरोबर. मग समजा हा डॉक्टर त्या डॉक्टरला ओळखतो, लक्षात येते ना. हा डॉक्टर त्या डॉक्टर आणि तुम्ही समजा तिकडच्या डॉक्टरांचं नाव सांग, अरे अच्छा अच्छा हा तू त्याच्याकडे होती का, मित्र आहे माझा, थांब त्याला फोन करतो. अरे हा अश्विनी नावाची मुलगी ना तुझ्याकडे होती ना, हो होती ना माझ्याकडे, कशी रे कशी काम करते. तो जर बोलला यस खूप छान काम करते यार, तर हा पगार जास्त देईल का कमी देईल. आणि तो जर बोला आहे रे असते सोसो का, तर खरं नाही तुझ्या पद्धतीने बघ इंटरव्ह्यू घे है ना, तर याच्या डोक्यामध्ये लगेच किती वळवळले ना. समजतं ना तुम्हाला. आता बघा, तो चिडून का होईना, तो रागून का होईना, तो आपल्याला शिकवतोय, तो आपला गुरु आहे, त्याचा आदर. समजतंय. आता बघा ह्या गुरूंमध्ये खूप लोक असतात. बघा तुम्ही जेव्हा तिथे जाल तर तिथले सगळ्यात पहिले तुम्हाला भेटतात त्या तुमच्याच नर्सेस, ज्या तुम्हाला सिनियर असतात, आपल्या सेवाच्या असतील किंवा अजून प्रायव्हेट असतील काही है ना. मग त्या नर्सेस तुमच्या पहिल्या गुरु आहेत. नंतर तिथले डॉक्टर्स RMO जे रेसिडेन्शियल मेडिकल ऑफिसर असतात ते तुम्हाला शिकवतात. त्यानंतर मग त्या ठिकाणचे मेन्स मॅडम, मग कधी कधी मेडिकलवाले पण तुम्हाला नॉलेज देतात, कधी कधी लॅबवाले पण नॉलेज देतात, कधी कधी तुम्हाला एक्सरे टेक्निशियन्स पण तुम्हाला नॉलेज देतात, कधी कधी वॉर्ड बॉय पण शिकवतात, कधी कधी झाडू फडकं करणारी मावशी पण तुम्हाला शिकवते. लक्षात ठेवा, हे सगळे तुमचे गुरु आहेत. गुरु कसा का असणार, तुम्ही जर का शिकण्याच्या मोडमध्ये असाल ना तरच तो शिकवण्याच्या मोडमध्ये आहे. तुम्ही जर का शिकण्याच्या मोडमध्ये असाल ना तर गुरु तुम्हाला शिकवणार. लक्षात ठेवा, गुरु काय म्हणतो, मी रस्ता दाखवतो, चालायचं का नाही चालायचं कोणाच्या हातात आहे, शिष्याच्या हातात आहे. लक्षात ठेवा. 4,500-5 हजाराचा आकडा आज 5,500-6 हजारावर गेला, बरोबर. एवढ्या मुलींना मी फक्त मार्ग दाखवलाय, त्यातल्या किती मुली चालतायत मला नाही. समजताना काय म्हणतोय. आता जी चालत असेल ती आयुष्यामध्ये सक्सेस असेल, जी चालली नसेल ती घरात गुन्हा भांडं करत असेल आहे ना. समजते ना काय म्हणतो. गुरुचं काम काय आहे, रस्ता दाखवणं. चालायचं का नाही चालायचं हे कुणाचं काम आहे, शिष्याचं काम आहे. लक्षात ठेवा. पण मग आपण गुरुलाच नाव ठेवायचं. नाचता येणं अंगण वाकडे है ना. नाचता आलं नाही का आपण अंगणाला दोष देतो, बरोबर ना. आपण दोष देण्यातले पटायचं आहे, पटकन दोष देऊन मोकळं होतो. माझं तिचं जमत नाही सर, मला हॉस्पिटल बदलून द्या. याच्या आधी तर तुम्ही खूप चांगल्या मैत्रिणी होत्या है ना. आणि हे नेहमी झालंय, इथं खूप चांगल्या मैत्रिणी असणाऱ्या तिकडं जाऊन खूप म्हणतात का, ही माझं ऐकत नाही. सर तुम्हाला माहिती जास्तीत जास्त राग कधी येतो माणसाला, जेव्हा माणूस माणसाचं ऐकत. दोन मैत्रिणी किंवा दोन मित्र एकत्र राहतात, एकमेकांचा स्वभाव त्यांना माहिती असतो. एक जण शिकवायला गेला, दुसरा म्हणतो बापरे मला सगळं माहिती, मला सांगू नको. तेव्हा दुसऱ्याला पहिल्याला लय राग है ना. मी जर का माझ्या घरामध्ये किंवा
इथं माझ्या ऑफिसमध्ये जर कोणी माझं ऐकलं नाही तर मला राग येतो. माझं ऐकत का नाही तुम्ही? मी काय म्हणतोय समजा ना. कळते ना काय होतंय? जेव्हा माणूस माणसाचं ऐकत नाही ना तेव्हा माणसाला राग येतो. लक्षात घ्या. आणि मैत्रीमध्ये नातं असतं, नात्यामध्ये अधिकार येतो, अधिकारामध्ये हट्ट येतो. माझं तू ऐकलंच पाहिजेस हा विषय ज्यावेळेस येतो ना त्यावेळेस बऱ्याचशा मुली आपसामध्ये म्हणतात आणि मग मला फोन करतात, सर मला याच्याबरोबर नाही राहायचं, मला कुठेही द्या पण याच्याबरोबर नको. इथून जाताना दोघी एकत्र द्या म्हणून माझ्याशी भांडत. कळतंय ना काय होतंय? पण तिकडे गेल्यावर त्याच भांडतात. बिकॉज ऑफ मैत्री होती, मैत्रीचं नातं होतं, नात्यामध्ये हट्ट होता है ना. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हक्क होता. माझं तू ऐकलंच पाहिजे. लक्षात तुम्ही पाहताय आता बऱ्याचशा मुली परत आलेल्या परत चालल्या, तिकडून परत आल्या आणि इकडून परत चालल्या है ना. जेव्हा तिकडून आल्यात ना तर वेगळा लुक होता, जेव्हा इकडून गेलात ना तेव्हा वेगळा लुक होता. पण आताचा त्यांचा लुक का त्या कॉमन होऊन गेला. तुम्हाला माहिती आज तुम्ही ह्या फील्डमध्ये आहात, आज तुमच्या गावामध्ये ही चर्चा आहे की याची पोरगी नर्सिंग करते, त्याची पोरगी नर्सिंग करते, याची बहीण नर्सिंग करते. समजते तुम्हाला? तुम्ही कंप्लीट करून आलात ना तर तुम्ही सक्सेस आहात. तुम्ही जर का इनकम्प्लीट इकडे आलात तर त्या परिणाम तुमच्या पूर्ण फॅमिलीवर येतो. लक्षात है ना. मग तुमच्या फॅमिलीच्या तुमच्या पप्पांनी खूप मोठं नाव बनवलं. माझी ती पोरगी गेली आता नर्स बनायला, आता बघ नर्सच बनवली नाही आणि पोरगी पळून आली आणि मग त्याचा मित्र त्याला काय रे काय झालं तिचं, काय माहिती यार आली पोरगी. अरे मला माहिती होतं ते नाही जमणार तिला, तिचं मी तुला तरी अक्कल आहे का थोडीशी? पाठवायची होती का पोरगी तुझी? कोणाची अक्कल काढली पोरीमुळं? बापाची. कळतंय ना तुम्हाला? बघा हा एक खूप मोठा चान्स आहे तुमच्या लाईफमध्ये, तो तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला दिला. याचा जर का तुम्ही पुरेपूर फायदा नाही उचलला ना तर चुका आणि मुलं तुमच्या पाचवीला पुसलेलंच आहे. लक्षात ठेवा. बरोबर ना. अजून काय करतील? समजा तुम्ही नर्सिंग करिअर कम्प्लीट नाही केलं, स्वीकारलंच नाही तुम्ही, तर काय होईल? तुम्ही तिकडनं जशा याल ना पळून किंवा इनकम्प्लीट करून किंवा सोडून काय जे काय असेल, तुमचा बाप तुम्हाला आल्या आल्या 4थ्या 5व्या 10व्या 15व्या दिवशी किंवा एका महिन्याच्या आतमध्ये त्या पाड्यावरचा सोंगड्या विचारतो आहे ना. देव लावून आणि काय सांगू, दिल्या घरी सुखी राहा, मला काही टेन्शन देऊ. मी तुला संधी दिली होती ना बनायची, मी तुला संधी दिली होती, तुला स्वतःच्या पायावर उभारायची मी तुला संधी दिली होती, तुला ती घेता आली नाही. हा प्रॉब्लेम तुझा आहे. समजतंय? काही मुलींना चुकीच्या नात्यांमध्ये अडकून पडलेले आहेत. लक्षात हे चुकीचं नातं जे आहे ना त्या चुकीच्या नात्याला जास्त महत्त्व देऊ नका. आई वडिलांनी आपल्याला जन्माला घातलं, आज 18 ते 20-22 वर्षाच्या आहात तुम्ही, बरोबर ना. या वयापर्यंत तुमचा अगदी तळ हाताच्या फोडाप्रमाणे सांभाळ केला आहे. आई वडिलांनी कधी कपडे नसतील घेतले पण तुम्हाला आणले है ना. आज पण तुमच्या वडिलांच्या बहिणीला बघा 1-2 भोका असते पण तुमच्यासाठी नवीन ड्रेस घेऊन येतो तुम्हाला. तुमच्या इकडे अजून बी 4 वर्ष आले साडी कोणी घेतली नसेल पण तुम्हाला दरवर्षी दिवाळीला ड्रेस येतो है ना. म्हणजे ते त्यांच्या आयुष्याला कात्री लावतायत आणि तुमच्या आयुष्याला भरदार बनवतायत. समजतंय ना. मग जर ह्या गोष्टीचा तुम्ही त्यांना मोबदला नाही दिला तर त्यांच्या आयुष्यामध्ये तुम्ही दुःख पेरताय की सुख पेरताय? दुःख पेरा. लक्षात घ्या. आणि जी व्यक्ती ऍडजस्टमेंट करणार नाही ती सासरी करत का? हॅलो. जी अनोळखी लोकांमध्ये करत नाही ती ओळखीच्या लोकांमध्ये करेल? पॉसिबल आहे. तुम्ही आता इथं आहात ना, तुम्ही माहेर आहात, तुम्हाला इथं आई बाबा भेटलेत ना, तुमचे वेगळे पण इथं अजून वेगळे भेटले आहे ना. आता तुम्हाला आविष्कार अजून भेटलेत नाही. समजा हा दिनेश दादा तुम्हाला भेटला आहे, तुम्हाला एक ॲडिशनल एक भाऊ भेटला, बरोबर. मी तुम्हाला भेटले, तुम्हाला एक पप्पा भेटला. माझ्याकडे तुम्ही हट्ट करू शकता, बोलू शकता, बसू शकता है ना, माझ्यासोबत नाचू शकता, गाऊ शकता है ना. खूप एन्जॉयमेंट असते. आज ह्या कोविडनी सगळं काही लॉक करून ठेवलं है ना. ऑदरवाईज इथं बसायला जागा नसते, इथं बसण्यावर रोज भांडणार. हा लक्षात. 70-80 मुलीची बॅच निघते. खाली हॉस्टेलमध्ये 50 पोरी राहतात. रात्रीच्या आईला भांडणं मिटवावं लागतात झोपण्यावर. आई हात टाकून झोपते, पाय टाकून झोपते, तिला लांब झोपायला है ना. कोणी वाकडं तिकडं झोपतं. हे म्हणजे इट्स हा एक चान्स आहे. चला काही का असं हा चान्स आहे ना. आता तुम्ही काय म्हणाल, अरे आम्ही तर ना 9-10 जणी होतो बरं का हॉस्टेलला आणि तुम्ही तिकडे गेल्यावर काय म्हणते, काय बोलते आम्ही 50 जणी झोपायचो है ना. हा तुम्हाला मिळालेला चान्स आहे. याचं तुम्ही जितकं सोनं कराल, या संधीचं जितकं सोनं कराल तेवढं तुमचं आयुष्य उज्ज्वल होईल. तुम्ही अशा इंडस्ट्रीमध्ये आलात ज्या इंडस्ट्रीला कधी मृत्यूच नाही, मेडिकल इंडस्ट्री. मला एक सांगा, कधी माणसं बनणं बंद होईल? हॅलो. नो. माणसं आहेत तर रोग आहे है ना. रोग आहे तर डॉक्टर आहे,
डॉक्टर आहेत, हॉस्पिटल आहे, हॉस्पिटल आहेत, नर्स आहेत. नर्स शिवाय कोणतंही हॉस्पिटल तुम्ही पाहिलंय का? नाही. ह्या जगामध्ये असं एक पण हॉस्पिटल तुम्हाला दिसणार नाही की विदाऊट नर्स चाललंय, विदाऊट टी असिस्टंट चाललंय, विदाऊट वॉर्ड बॉय चाललंय, विदाऊट मेडिकल चाललंय, विदाऊट पॅथॉलॉजी चाललंय. एक पण नाही दिसणार, लक्षात ठेवा. मग ह्या इंडस्ट्रीमध्ये आपला पाऊल पडलाय. किती मोठी इंडस्ट्री आहे, लक्षात ठेवा. खूप ऑप्शन्स असतात तुमच्या हातामध्ये. ज्यावेळेस या प्रॅक्टिकल नंतर एक एक्झाम आणि एक्झाम नंतर जेव्हा सर्टिफिकेट असेल ना, कुठेही जा, कुठेही जा, कोणत्याही शहरामध्ये जा, जिल्ह्यामध्ये जा, राज्यामध्ये जा, देशामध्ये जा, परदेशात जा, तुम्हाला 100% जॉब लागेल. लक्षात ठेवा. तुम्हाला माहिती आहे परदेशामध्ये तर अशी परिस्थिती आहे की डॉक्टरला पगार कमी आणि सिस्टरला जास्त. कारण सिस्टर मिळत नाही, डॉक्टर मिळून जातात पण सिस्टर मिळत. लक्षात ठेवा. आपल्या इथं पण अशीच परिस्थिती आहे. पण आपल्याकडे अजूनही काही मुली जर का घरी असतील तर त्याच्या मागे रिझन काय माहिती? कहा गई थी, काही नाही, और क्या लाई, तो कुछ नाही. मला काही येत नाही पण आता मी काय सांगणार नाही. नाचता येईना अंगण वाकडं. फोबिया बसतो कधी कधी. तुम्ही इंटरव्ह्यूला जाता, तुम्हाला ते समोरचे डॉक्टर तुम्ही जे 14 महिन्यात शिकाला तेच विचारतात ना. तुम्ही जे शिकला असाल तेच विचारतात, पलीकडे काही विचारत नाही. पण ह्या 14 महिन्यामध्ये तुम्ही जर का व्यवस्थित पद्धतीने शिकून घेतलेलं असेल, शिकलेलं जर का ऍक्सेप्ट केलेलं असेल, डोक्यामध्ये फीड केलेलं असेल, त्यांनी विचारलेल्या प्रश्नाची जर का उत्तरं तुम्ही दिली असतील तर नॅचरली तुम्हाला जास्त पगार देईल. समजते तुम्हाला? तुम्हाला आता बघा, आता हे कोविड चालू आहे क्षेत्र, हे कोविड अजून 2-4 वर्ष जाणार नाही, बरोबर. जोपर्यंत याच्यावर प्रॉपरली लस निघत नाही तोपर्यंत जाणार नाही. पण याच्यामध्ये एकच गोष्ट आहे, जसं मी तुम्हाला काय बोललो, काळजी है ना. बरं, याच्यामध्ये किती लोक मरतायत, किती जगतायत हा पार्ट वेगळा, परंतु जी काळजी घेत आहेत ती सेफ आहे, बरोबर ना. आज तुम्ही इथं बसलाय, तुम्ही ते याच्या अगोदर सॅनिटाईज केले, बरोबर. मास्क कंपल्सरी आहे, बरोबर. तुम्ही माझ्यापासून कमीत कमी 1-1.5 मीटर अंतरावर बसला आणि तुम्ही एकमेकांपासून 1-1.5 मीटर अंतराच्या बरोबर, बरोबर. ही झाली काळजी, बरोबर. बघा आता ह्या सगळ्या गोष्टी जे करत असेल त्याला धोका कमी, धोका नाही अशातला विषय नाही, धोका कमी. पण लक्षात घ्या, ह्या कोविडला जर का तुम्ही आज तुमच्या प्रॅक्टिकल लाईफमध्ये शिकून घेतलं, लक्षात घ्या. आणि ह्या कोविडमध्ये जर तुम्ही आज काम करताय, उद्या जर का एखाद्या कोविड सेंटरला तुम्ही काम करायला गेला तर तुमचं स्टार्टिंग पेमेंट असेल 20 ते 25 हजार. किती असेल? 20 ते 25 हजार रुपये. पण जर तुम्ही कोविडला नीट शिकूनच नाही घेतला, समजूनच नाही घेतला, आणि समोरच्या माणसाने विचारलं काय असतो, कोरोना म्हणजे काय, कोविड म्हणजे काय, कसा संसर्ग होतो, तर जर तुम्ही सांगू नाही शकला तर तुम्हाला ठेवल करतो. समजते तुम्हाला? याची काळजी काय घ्यायची असं जर तुम्हाला क्वेश्चन विचारला, जर का तुम्ही काळजीच नसेल घेत, जर तुम्ही काळजीमध्ये रुटीन घेतली, बाबा मी मास्क वापरलं म्हणून मी पण वापरणार, सर लावतात म्हणून मी पण लावणार, सरांनी काढून ठेवलं का मी पण काढून ठेवणार, असं जर का केलं तर एक तर कोरोना तुम्हाला पण नाही, त्या सरांना पण नाही, बरोबर. आणि मग तुमच्या मनामध्ये कोरोनाविषयी सतत भीती राहील, बरोबर. बघा आता आपल्याच कॉलेजचे बरेचसे विद्यार्थी हे कोरोनामध्ये काम करतात, कोविड सेंटरला काम करतात आणि 30-30 हजार रुपये पगार देत आहेत. कोणी ठाण्याला आहे, कोणी मुंबईला आहे, कोणी कल्याणला आहे, कोणी नाशिकला आहे, करतायत काम, काळजी घेत आहेत. दॅट्स इट. माझ्या 2 बहिणी आहेत, सख्या चुलत काकांच्या माझ्या मुली आहेत, दोघी पण कोविडमध्ये काम करत आहेत. एकीला 18,000 पेमेंट आहे, एकीला 25,000 रुपये पेमेंट आहे. लक्षात घ्या. मी तर डॉक्टर आहे, मी सांगू शकतो त्यांच्या नवऱ्यांना काही पाठवू नको, कोरोना आहे, बरोबर ना. पण त्यांनी मला स्वतःहून सांगितलं, दादा आम्ही काळजी घेतो ना, त्याच्यावर काही औषध आहे का? म्हटलं नाही बेटा. तेवढं मग आम्ही काळजी घेतो ना. म्हटलं तुम्ही काळजी घ्यायला तयार आहेत तर मी पण पाठवत, मी पण तर काम करतोय ना, मी पण तर हॉस्पिटल्समध्ये जातो, मी तर 100 हॉस्पिटलला जातो, 100 डॉक्टरांना भेटतो, त्याच्यामध्ये अनेकशा नर्सेसला भेटतो, पेशंटला भेटतो, पेशंटच्या नातेवाईकांना भेटतो. मला नाही झाला कारण मी काळजी घेतो. मी तिथे गेल्यावर मास्क माझं पूर्ण पॅक करून घेतो, बरोबर, सॅनिटाईज करून घेतो हातांना, आतमध्ये कुठून मला टच होणार नाही, कुणी मला हात लावणार नाही याची काळजी घेतो, 1 मीटर लांबूनच बोलतो, बरोबर. म्हणतो डॉक्टर असो, नातेवाईक असो, कोणी असो, बरोबर. आता आपल्याच मुली मला काही भेटायला येतात तर तिकडनं पळत आलं तर म्हणतो थांब बेटा, थांब, तिथंच थांब, तिथंच थांब. आता पूर्वी मी गेल्यावर हायफाय यायचो है ना, त्यांना मजा यायची. आता सुद्धा नाही घेत हायफाय, नाही, आता ती परिस्थिती नाही आहे. तो हॉस्पिटलमध्ये राहते, मी 10 ठिकाणी फिरून आलो, बरोबर ना, तू तिथंच थांब, बोल काय प्रॉब्लेम आहे. मग आपण आपल्या अशा पद्धतीने काळजी हाच एक पर्याय आहे, समजते ना. पण जर का तुम्ही याला शिकून घेतला तर फ्युचर खूप ब्राईट आहे. कळतंय काय होतं? आणि बघा नुसतं इथंच शिकून जर का तुम्हाला ट्रेनिंग देता आलं असतं तर मी 100% इथंच शिकवलं असतं. काय गरज आहे तुम्हाला मला नाशिक, ठाणा, कल्याण, मुंबईला पाठवायची?
बरोबर. जर तुम्हाला इथंच शिकायला मिळालं असतं, जर का तुम्ही इथंच ट्रेन म्हटलं असतं तर तुम्हाला इथंच शिकवलं असतं. पण नर्सिंग हा असा एक पार्ट आहे, असा एक जॉब आहे का जो प्रॅक्टिस शिवाय पूर्ण होऊ शकत नाही. लक्षात ठेवा. आम्ही 4.5 वर्षाचं आमचं मेडिकलचा अभ्यास करतो, डॉक्टर बनतो, त्याच्यानंतर सुद्धा आमच्या बऱ्याचशा पोरांना इंजेक्शन देता येतं. आम्हाला नर्सेस शिकवतो ते इंजेक्शन असं द्यायचं असतं. एखाद्याचा हात बघा खूप जड असतो, त्याने इंजेक्शन दिलं का दुखतं, है ना. मग त्याला जसं शिकवलं गेलं तो तसंच देतो. मग ते चुकीचं शिकवलं असतं तो चुकीचाच देत राहतो. समजतं ना तुम्हाला. ॲक्च्युली हात जड हलकाचा विषय नसतो. पूर्ण मसल्समध्ये कसं देतंय, टीप देतंय, वरच्यावर देतंय, सुपरफिशियल देतंय, म्हणजे ते वरच्यावर जर चरबीत गेलं तर ते पिकतं फुटतं, जसं आपण ॲक्सेस त्याला म्हणतो. लक्षात घ्या. हे आम्हाला नर्सेस शिकवतात, कारण डॉक्टरांपेक्षा नर्सेस जास्त ट्रेन असतात. आज सकाळी बघा, सकाळी टीव्हीला बातमी दाखवली की आतापर्यंत 40 लोकांचा म्हणजे 40 डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आपल्या भागात. पण तुम्ही कान टोकावून नाही करतो. नर्स पण गेल्या का तुमच्या? एक पण नर्सचं नाव नाही. कारण नर्सेस ह्या काळजी घेतात. नर्सिंगचं दुसरं नाव काळजी आहे. लक्षात ठेवा. शुश्रूषा आहे, काळजी आहे. लक्षात ठेवा. तुम्ही जितकं चांगलं केअरिंग घ्याल, जितकं चांगलं तुम्ही त्या ठिकाणी स्वतःला इन्व्हॉल्व कराल, जितकं तुम्ही त्या ठिकाणी ॲडजस्ट कराल, जितकं तुम्ही त्या ठिकाणी स्वीकाराल, तितक्या तुम्ही बेस्ट नर्स बना. क्लिअर होतंय काय बोलतोय? तितक्या तुम्ही बेस्ट नर्स बना. बेस्ट नर्स बनण्यासाठी 4च गोष्टींचा जास्तीत जास्त उपयोग करायचा, आणि त्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्यात. काय काय आहेत त्या? कोणत्या 4 गोष्टी आहेत? कोणत्या 4 गोष्टी आहेत बघा. येस. पहिले काय करायचंय? सुरुवातीचा काळ तुमचा ऑब्झर्वेशनचा आहे, त्यामध्ये खूप बघायचंय. ओके. सुरुवातीचा काळ तुमचा ऑब्झर्वेशनचा आहे, त्यामध्ये खूप बघायचंय. जे बघितलंय ते तुमच्या भाषेमध्ये लिहायचंय. फॉर एक्झाम्पल, कमलाकर नावाचा एक पेशंट आपल्याकडे आला आहे ना, त्याच्या पोटामध्ये दुखतंय. मग कमलाकर नावाचा पेशंट आमच्याकडे आला, त्याच्या पोटामध्ये दुखत होतं. त्याच्या पोटामध्ये उजव्या साईडला, पोटामध्ये उजव्या साईडला लोअर म्हणजे खालच्या भागामध्ये दुखत होतं. बघा, हा भाग आपला खालचा आहे ना, हा भाग मिडल आणि हा भाग वरचा. याला होता अप्पर, मिडल अँड लोअर. बरोबर. मग कुठं दुखत होतं? लोअर साईडला किंवा खालच्या बाजूला त्याला दुखत होतं. आणि मग आमच्या सरांकडे तो ज्यावेळेस आला त्यावेळेस तो एकदम पोटाला पाय लावून रडत होता, है ना. खूप खूप दुखत होतं त्याला. मग त्याची आम्ही सोनोग्राफी केली, है ना. सोनोग्राफीमध्ये कळलं की त्याला अपेंडिक्स आहे. मग सरांनी सांगितलं की त्याला हे इंजेक्शन द्या, है ना. मग त्याला सलाईन लावलं. मग सलाईनमध्ये हे इंजेक्शन टाकलं. लिहिता येईल ना मराठी? ते सोपं आहे ना, है ना. मग समजा त्याला D5चं सलाईन लावलं किंवा DNA सलाईन लावलं, त्याच्यामध्ये बस्कोपॅन टाकलं किंवा मग त्याच्यामध्ये सायक्लोपॅम टाकलं किंवा जे काही. बघा, काही इंजेक्शन IV आहेत, काही IM आहेत. त्याच्यावर लिहिलेलं असतं. IM म्हणजे इंट्रामस्क्युलर, ते फक्त मसल्समध्ये म्हणजे कमरावर किंवा दंडावर द्यायचे असतात. आणि IV म्हणजे इंट्राव्हेनस, काही इंजेक्शन तुम्हाला सलाईनमध्ये टाकता येतात. आता बघा, तुमच्या सरांनी तुम्हाला काय ऑर्डर दिली ते खूप महत्त्वाची. सरांनी जी ऑर्डर दिली ती तुम्ही फॉलो केली आणि ती तुम्ही लिहून ठेवली. आता जे लिहिलंय ते तुम्हाला वाचायचं आहे. बरोबर. जे वाचाल ते तुमच्या डोक्यामध्ये जाईल. बरोबर. जितकं तुम्ही वाचाल त्याला रिपीट तेवढं तुम्हाला जास्त समजेल. बरोबर. आणि आता जे वाचलंय ते करायचंय. सोपं आहे का अवघड आहे? ऑब्झर्वेशन इज द मस्ट. लक्षात ठेवा. नर्सिंगमध्ये ज्या मुलीचं ऑब्झर्वेशन स्ट्रॉंग, ती मुलगी स्ट्रॉंग नर्स बनते. क्लिअर होत आहे? ज्या मुलगीचं ऑब्झर्वेशन वीक असतं ती वीक नर्स बनते. लक्षात घ्या. 2 प्रकारच्या नर्स असतात, ॲक्टिव्ह आणि क्रिएटिव्ह. ॲक्टिव्ह नर्सला पण खूप पगार असतो आणि क्रिएटिव्ह नर्सला पण खूप पगार असतो. तिसरी असते सांकामी नर्स. तिला फक्त एवढंच माहिती असतं, चादर आण, अंथरूण टाकून दे, उशी ठेव, BP घे, पल्स घे, टेम्परेचर घे, है ना. पेशंट आतमध्ये सोड, बाहेर पैसे घे, नाव घे, असंच तिचं काम असतं. हिला पगार कमी असतो. तिला 5,000, 6,000, 7,000 तेवढं कोणी देत नाही. पण जर ॲक्टिव्ह असेल, तिचा ऑब्झर्वेशन स्ट्रॉंग असेल, पेशंट आला तेव्हा कसा होता, आता ॲडमिट केल्यावर त्याच्यात सुधारणा होते की तो कॉम्प्लिकेशन्समध्ये जातोय, ह्या गोष्टींची सरांना सांगते. ती ॲक्टिव्ह नर्स, तिला जास्त पगार असतो. एक असते क्रिएटिव्ह नर्स, म्हणजे सर बाहेर गेलेले आहेत आणि आता एक पेशंट आलाय. पेशंट आल्यानंतर पेशंटला पाहिलं, पेशंटला सगळं काही ऑब्झर्व केलं. ऑब्झर्व केल्यानंतर कळलं की मागच्या वेळेस हा पेशंट आपल्याकडे आला होता तेव्हा सरांनी काय केलं होतं आणि लगेच तयारी करायला सुरुवात केली. सरांना फोन करून सांगितले की सर असा पेशंट आलेला आहे, त्याला मी अशा प्रकारचं इंजेक्शन
ते अजून काही द्यायचे का? सलाईन लावून झालाय, वेंट्रो लावून झालाय, फॉर्म भरून झालाय, त्यांच्या नातेवाईकांची सही घेऊन झालेली आहे, त्याला स्पेशलला ठेवलेला आहे किंवा त्याला ICU मध्ये शिफ्ट केलंय, सर अजून पुढं काय करू? आता लक्षात ठेवा, तुमचा जो सर, तुमचे जे डॉक्टर आहेत ते बाहेर आहेत, परंतु तुम्ही त्यांना जो फोनवर मेसेज देताय आणि तो जे तिकडं ऐकताय, ह्या दोघांमध्ये एक गोष्ट आहे ती म्हणजे विश्वास. समजा अश्विनीने मला फोन केला आणि मला ते सांगते की सर आपल्याकडं एक ट्रॉमा आलाय, म्हणजे ॲक्सिडेंटचा पेशंट आलाय आणि त्याच्या मांडीचा हाड किंवा फिमर मोडलेला आहे, त्याला मी आता स्लॅब देते, पुढं काय करू? तर ती जी मला सांगते याच्यावर मला विश्वास पटला पाहिजे की अश्विनी मला जे सांगते ते सत्य असेल. समजतंय ना? पण मला जर काही कळलं का नाही, मला याचं काही खरं वाटत नाही, तर मी काय म्हणेन, सिस्टर तुम्ही काही करू नका, मी येतो मग बघतो. समजतंय ना? पण मला जर असं कळलं का अश्विनी हे काम परफेक्टली करू शकते, तर मी अश्विनीला तिकडची पुढची ट्रीटमेंट सांगते. समजतंय? मग आता अश्विनी माझं अर्ध काम केलं ना, केलं की नाही? अश्विनीला नॅचरली जास्त पगार असतो. एक तर ॲक्टिव्ह नर्सला जास्त पगार असतो, नाही तर क्रिएटिव्ह नर्सला जास्त पगार असतो. आणि लक्षात ठेवा, ॲक्टिव्ह आणि क्रिएटिव्ह बनण्यासाठी तुम्ही कशा आहात याच्याशी काही देणे घेणं नाही. तुम्ही काळे आहात का गोरे आहात, तुम्ही इतके आहात का तुम्ही उंच आहात, तुम्ही तुमचं शिक्षण किती आहे यालाही महत्त्व नाही आहे. तुम्ही किती ग्रॅप्स करताय, तुम्ही किती स्वीकारताय, किती ॲक्सेप्ट करताय, याच्यावरतीच डिपेंड करत आहे की तुम्ही किती चांगल्या नर्स बनू शकता. क्लिअर होत आहे? आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथल्या तिथं शिकायला मिळतात, कारण कोणीही व्यक्ती नर्सिंगमध्ये तुम्हाला हाताला धरून शिकवत नाही. तुम्ही इथून गेलात तिकडं, तुम्हाला असं वाटतं की सिनियर माझ्या हातामध्ये पहिले सिरिंज देईल आणि मग इंजेक्शन टोचायला लावल. नो नो नो, असं होत नाहीये. ती असंच म्हणते, माझ्याबरोबर राहा, बघ मी काय करते ते शिक. तुला शिकताना काय अडचण वाटली, तुला नाही समजलं तर मला विचार. लक्षात घ्या, शिक्षणाच्या मध्ये एक अतिशय महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे की विचारणं, प्रश्न. आपण माहिती आहे आतापर्यंत कधी प्रश्नच नाही विचारले, म्हणून आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल अज्ञान आहे किंवा अज्ञान निर्माण झालं. तसंच तुम्हाला सांगतो मी, इथून तुम्ही जेव्हा तिकडे जा, प्रॅक्टिकलमध्ये राहा, प्रॅक्टिकलमध्ये तुम्ही जेवढे क्वेश्चन्स विचाराल तेवढे तुम्हाला ॲन्सर्स येतील, आणि जेवढे ॲन्सर्स येतील तेवढं तुम्ही नॉलेजेबल व्हाल. समजतंय? तुम्ही प्रश्नच नाही विचारले, जसं मग आपण बोललो की तुम्ही इकडून गेला तर हातात इकडे घालून बसलाय आणि ते डॉक्टर तुम्हाला पाहतात, चाफा हालत बी नाही, चाफा बोलत बी आहे ना, मग चाफ्याला उठू पण नका, चाफ्याला अशीच राहू द्या. मग चाफा अशी म्हणते, कहा गई थी? तो कहीं नहीं, और क्या लाई? कुछ नाही. लक्षात ठेवा. आता बघा, बऱ्याच वेळा असं पण होतं का तिथं आपल्याला सगळ्याच गोष्टी समजतील असं पण नसतं. समजतंय तुम्हाला? आता बघा, आता तुमच्या 4 गोष्टी बेसिक आहेत, त्या तुम्हाला आज मॅडम शिकवतील. एक पल्स, टेम्परेचर है ना, ब्लड प्रेशर आणि सॅच्युरेशन, ह्या 4 गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजे है ना. तर आपण आता शिकणारच आहोत त्या गोष्टी, बरोबर. परंतु पल्स घेता आली पाहिजे. पल्स म्हणजे नाडी, बरोबर. हे बघा, तुमचा हात असा करा, असा हात करा, बरोबर. इथं अंगठा आहे, अंगठा सगळ्यांना आहे. या अंगठ्याच्या इथं बघा खाली आहे ना, इथं बघा खाली, इथे एक खड्डा आहे नॉमिनल, बघा आहे का खड्डा? खड्डा आहे बघा, इथे 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 बघा, दिसतोय का? आहे का सगळ्यांना? तिथं हे 3 बोटं काढा. आपली पहिली सुरुवातची 3 बोटं, ही 3 बोटं. ओके, माझ्याकडे पहिले बघून घ्या मी काय करतो. ओके, ही 3 बोटं आणि हा हाताचा खड्डा बघा, मी तिथं नॉमिनल हात ठेवला आहे असं. बघा आता ठेवा तुम्ही, बघा काय फील होतंय का तुम्हाला? नॉमिनल, दाबायचं नाही, नॉमिनल. काय फील होतंय? काय होतंय? काही जाणवतंय? काय जाणवतंय? ठोके पडल्यासारखं है ना, काहीतरी हाताला भास होतोय, बरोबर. याला म्हणतात पल्स. काय म्हणतात? पल्स. हे धडधड चालू आहे तोपर्यंत तुम्ही जिवंत आहात. ओके, ही धडधड बंद झाली, समजून घ्या राम नाम सत्य, बरोबर. तर मग आता ही पल्स कशी शिकायची? ही पल्स कुठं कुठं लागते बघा, ही पल्स कुठं कुठं लागते. एक इथं लागली, त्यानंतर इथं लागते बघा, चेक करा. हां इथं इथं करंगळीच्या ओके, करंगळीच्या स्टेप लेवलला बघा लागते. बघा, थोडं ट्राय करा. काही लोकांना चरबी असते लगेच लागत नाही, बरोबर. फॅट्स असतात लागत नाही. ओके, बघा. त्यानंतर इथं पण लागते बघा, इथं लागते बघा, लागते. ओके, त्यानंतर इथं मानेच्या इथं पण लागते, बरोबर. गुडघ्याच्या खाली पण लागते, इथे पायाला पण लागते. अनेक ठिकाणी तुम्ही पल्स घेऊ शकता. बघा इथं लिहिलंय पल्स, नाडी ही नॉर्मल असते 72 ते 80. किती? 72 ते 80. किती ठिकाणी लागले बघितले तुम्ही, पण नॉर्मली जनरली इथंच घेतली जाते. का? सोपं आहे ना. मग ही एका मिनिटाला 72 ते 80 असावी. मग आता हे मोजायचं कसं? तर
तर जिथून तुम्ही मोजायला सुरुवात कराल पल्सला, घड्याळाकडे बघा आणि 1 मिनिटापर्यंत मोजा. 1 मिनिट म्हणजे किती सेकंद? 60 सेकंद, बरोबर. म्हणजे आता बघा, हा जो काटा आहे आता 6 वर थांबलाय, पुन्हा जर 6 वर आला तर याचा अर्थ काय होईल? 60 सेकंद पूर्ण झाले. मग त्या घड्याळाकडे बघून सेकंद मोजू नका, पल्स मोजायची. बऱ्याच वेळा आपण सेकंद मोजायला सुरुवात करू, तिकडं नाही बघायचं. एकदा 6 वर गेला, 6 ला सोडून द्या, मोजायला सुरुवात करा. इकडं सगळं कॉन्सन्ट्रेशन करा आणि इकडे केल्यानंतर पुन्हा तो काटा 6 वर आल्यावर किती होत आहे? म्हणजे 80 होत आहेत का, 84 होत आहेत का, 90 होत आहेत का, 70 होत आहेत का, 100 होत आहेत का, ही सगळं झाली तुमची पल्स. लक्षात येते? आता ही जर का वाढली तर त्याला म्हणतात ट्रकिकार्डिया, आणि ही जर का थोडी कमी असेल म्हणजे 72च्या आतमध्ये असेल, 40, 50, 60, 70 अशी काही असेल तर मग ते असं ब्रॅडिकार्डिया. हा मोठा विषय, हा प्रॅक्टिकली शिकायला मिळेल तुम्हाला तिथे, बरोबर. मग हे झालं तुमचा पल्सचा विषय. मग दुसरा विषय आहे ब्लड प्रेशर. तुम्ही पाहिलं असं डॉक्टरकडे गेल्यावर एक पट्टा बांधतो, खाली आहे बघा आपल्याकडे. आता सगळं डिजिटल झालं, लक्षात येतं? टोटल डिजिटल आहे. आता खाली बघा, तुम्ही खाली गेलात ना आता की दादाच्या टेबल दिनेश तुम्हाला शिकवेल, दिनेश दादाकडे जा. ओके, पल्स शिकव, टेम्परेचर कसं घ्यायचं ते शिकव. टेम्परेचरचं मशीन आहे आपल्याकडं, बरोबर. कपाळावर ठेवलं का लगेच येतं. ओके, त्यानंतर पल्स ऑक्सिमीटर आहे. मॅडम आहे ना आपल्याकडे इथं? मॅडम आहेत का? वरती ठेवत चला मॅडम. हां, तर पल्स ऑक्स आता बघा सगळं डिजिटल झालं. आता मशीन आलं इथं, कपाळाजवळ धरलं का लगेच ताप दाखवतं, है ना. एक पल्स ऑक्सिमीटर आहे, ते बोटाला लावलं का ते बघा सगळं दाखवतं. बघा, पहिले मी तुम्हाला सांगितली पल्स, नंतर सांगितला ब्लड प्रेशर. जो पट्टा आहे तो गुंडाळायचा, त्याला प्रेशर द्यायचं, ते आहे खाली बघा. थर्मामीटर पण आहे आपल्याकडं, बरोबर, म्हणजे टेम्परेचर तुला शिकवता येईल. त्यानंतर आपल्याकडं पाऱ्याचं हे पण आहे, बीपी ॲपरेटस, बरोबर. त्याच्यामध्ये पण, किंवा आता सगळीकडे आहे डिजिटल, तर डिजिटल आहे तुझ्याकडे, डिजिटल शिकव, बरोबर. त्याच्यामध्ये पल्स, बीपी आणि या गोष्टी सगळ्या दाखवल्या जातात, लक्षात घ्या. मग आता बीपी नॉर्मल किती असतो? ब्लड प्रेशर नॉर्मल असतो 120 ते 80. बघा लिहिलंय तिथे कुठेतरी असेल बघा, आहे का? वरती आहे बघा. बीपी, ब्लड प्रेशर, रक्तदाब किती असतो नॉर्मल? 120 ते 80. हा झाला नॉर्मल, बरोबर. त्यानंतर सॅच्युरेशन, जो आजचा अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे. जर तुमच्या शरीरामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण कमी असेल तर तुमच्या बॉडीमध्ये प्रॉब्लेम आहे, बरोबर. सॅच्युरेशन म्हणजे शरीरातलं ऑक्सिजन, बरोबर. याला SO2 असं सांगितलं गेलं, बरोबर. O2 म्हणजे ऑक्सिजन, O2 म्हणजे संज्ञा आहे, ऑक्सिजनची संज्ञा काय आहे? O2. लक्षात येते तुमच्या? ओके. आता तुम्ही ज्यावेळेस हॉस्पिटलला जाल तुम्हाला हे सगळे मशीन्स पाहायला मिळणार आहे, बरोबर. बोटाला लावत त्यावेळेस ते तुम्हाला सगळ्यात पहिले सॅच्युरेशन दाखवतं, मग ते 98, 99 दाखवतं, बरोबर. पल्स पण दाखवतं, लक्षात येते? सॅच्युरेशन आणि पल्स दोन्ही गोष्टी दाखवत आहे. टेम्परेचरची एक गन आहे, मशीन आहे, ते इथं ठेवलं का ते तुम्हाला पाठीमागं दाखवतं. आता बघा बऱ्याच वेळा आहे ना, आता 40 सेल्सिग्रेड, बरोबर. म्हणजे ते एक तर सेल्सिग्रेडमध्ये दाखवतं किंवा ते डायरेक्ट याच्यामध्ये दाखवतं, फॅरेटमध्ये दाखवतं. ओके, मग काही 100ला दाखवतात तर काही 40पर्यंत. म्हणजे आपलं जे तापमान आहे सेल्सिअस तापमान बघा, म्हणजे कसं असतं की 40%च्या वर गेलं की 100च्या पुढं क्रॉस केलं. आलं लक्षात? बघा 40च्या पुढं टेम्परेचर झाल्यावर आपल्या जीवाची लाई होती, आपण उन्हामध्ये जाऊ नाही शकत, बरोबर ना. तसंच त्याच्यामध्ये ते कॅल्क्युलेट केलं. आता हे मशीन शिकताना तुम्ही पहिले त्याला बघून आणि लगेच कोणाला तरी विचारा की हे किती नॉर्मल आहे ना. मग ते 35च्या पुढं नॉर्मल आहे का, 36च्या पुढं नॉर्मल आहे का, है ना. हे विचारा तुम्ही. विचारलं नाही तर तुम्हाला कोणी सांगणार नाही. समजतं तुम्हाला? सॅच्युरेशन ऑक्सिजन हा कमीत कमी 96, 97 ओके, 99 ओके, बरोबर. पण जर 95च्या आतमध्ये असेल तर लगेच सरांना सांगा सर सॅच्युरेशन कमी होतं. लक्षात येतं? 90पेक्षा कमी होणं धोकेदायक होऊन जातं. ओके, चला. त्यानंतर मग आता रेस्पायरेशन म्हणजेच श्वसन. पोटावर हात ठेवा आणि मोजा, पोट किती वेळा श्वास घेते. श्वास तर नाकाने घेतला जातोय लंग्समध्ये, पण आपलं पोट वर खाली होतंय ना, बरोबर ना. मग एका मिनिटाला 18 ते 20 वेळा आपण श्वास घेतो नॉर्मली. किती वेळा? 18 ते 20 वेळा आपण श्वास घेतो, ज्याला म्हणतात रेस्पायरेशन.
ओके, ह्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला शिकायला मिळणार आहेत प्रॅक्टिकलमध्ये. पण इथून थोडं थोडं शिकून घ्या, कारण इथं तुमच्याकडे मॅडम आहेत है ना, दिनेश दादा आहे. खाली बसलात ना तुम्ही आत्ता की पहिले ते शिकून घ्या, कारण तुम्ही ज्यावेळेस हॉस्पिटलला जाल तर तुम्हाला हे विचारलं जातं, सिस्टर तुम्हाला पल्स घेता येते, तुम्हाला BP चेक करता येतो, तुम्हाला टेम्परेचर घेता येतं है ना, ह्या गोष्टी. आता बघा, समजा तुम्हाला इथं नाही जमलं तर घाबरायची गरज नाही. तिथं आपल्या सिनियर मुली आहेत, त्यांना घेऊन बसायचं, ते शिकव, माझा हात घे, हात उघडला हात घे है ना, पण मला शिकव. बरोबर, तुम्हाला हाताला धरून कोणीही शिकवणार नाही. तुम्हाला शिकण्याच्या मोडमध्ये जावं लागेल. जोपर्यंत तुम्ही शिकण्याच्या मोडमध्ये जाणार नाही तोपर्यंत तुम्हाला कोणीही शिकवणार नाही. क्लिअर होत्या सगळ्या गोष्टी? ओके, आता आपण एक नवीन टॉपिक शिकणार आहोत ज्याचं नाव आहे चेंज. ओके, हा जो चेंज टॉपिक आहे हा अतिशय इम्पॉर्टंट आहे पुढच्या लाईफसाठी. ठीक आहे.